बघा, एका रकमेचे ठरलेल्या दराने 2 वर्षाचे व्याज 4,200 रुपये होते, तर त्याच्या निम्म्या रकमेचे त्याच दराने 5 वर्षाचे व्याज किती? प्रश्न सोडवायचा कसा? प्रश्नामध्ये रक्कम म्हणजे मुद्दल दर्शवली नाही, व्याजदर दर्शवला नाही, न दर्शवू द्या. इथं 2 वर्षाचं होणारं व्याज दर्शवलं. लेकरांनो लक्ष द्या, 2 वर्षाचं होणारं व्याज प्रश्नामध्ये दर्शवलं 4,200. हे व्याज आहे 2 वर्षाचं एका रकमेवरील एक रक्कम. ओके, लक्ष द्या. आता गणित म्हणते की त्याच्या निम्म्या रकमेचे, ही रक्कम X जेव्हा रक्कम निम्मी केली जाईल तेव्हा हे जे व्याज आहे 2 वर्षाचं, हे व्याज सुद्धा निम्म होईल. मग निम्म्या रकमेसाठी प्रश्न लक्षात घ्या, त्याच्या निम्म्या रकमेचे त्याच दराने 5 वर्षाचे व्याज. त्याच्या निम्म्या रकमेचे म्हणजे काय? इथं जी काही रक्कम असेल त्या रकमेचं, म्हणजे जी काही रक्कम म्हणजे मुद्दल, त्या मुद्दलावर 2 वर्षाचं मिळणारं व्याज 4,200 आहे. आता ती मुद्दल निम्मी करायची म्हणजे अर्धी करायची. म्हणजे निम्म्या रकमेवरील व्याज ही निम्म होणार. 2 वर्षाचं जर व्याज 4,200 होते, आता रक्कम निम्मी केली. लक्ष द्या बरं का. मग आता रक्कम निम्मी केल्यानंतर 2 वर्षाचं व्याज किती होणार हो सर, हा प्रश्न. आता हे जे 4,200 आहेत हे व्याज सुद्धा निम्म करा. म्हणजे 2 वर्षाचं व्याजही निम्म होणार. म्हणजे किती होणार? 4,200. निम्म म्हणजे भागीला 2 करा, उत्तर 2,100 रुपये. हे 2 वर्षाचं व्याज जेव्हा रक्कम निम्मी कराल. मग एका वर्षाचं किती हा प्रश्न मनाशी विचारा. एका वर्षाचं रक्कम लक्ष द्या बरं काय म्हणून, रक्कम निम्मी केल्यानंतर 2 वर्षाचं व्याज 2,100. तर रक्कम निम्मी केल्यानंतर एका वर्षाचं व्याज किती? त्यासाठी आता या 2,100ला परत 2 न भागा, त्याचं उत्तर 1,050 रुपये. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं का? आता उत्तराकडे लक्ष द्या. आता उत्तराकडे प्रश्नामध्ये 5 वर्षाचं व्याज किती हा प्रश्न. एका वर्षाचं व्याज 1,050. प्रश्नामध्ये 5 वर्षाचं व्याज किती हा प्रश्न म्हणून 5 न गुणा. 5 0 0, 5 5 25, हातचे आले 2 सर, इथं देऊन टाका. आणि 5 1 5, 5,250 हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर पर्याय क्रमांक B मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. व्याजदर काढणे, व्याज काढणे, मुद्दल, मुदत, रास, एकंदरीत सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, तसेच सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक दर्शवला असता मुदत व्याजदर काढणे. ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.